मुंबई ठाण्यात लोकसभा निवडणुकीमध्ये संथ गतीनं मतदान झाल्याचा ठाकरेंचा आरोप. अहवाल आयोगाकडे सादर. ठाकरेंवर कारवाईबाबतचा निर्णय पुढील आठवड्यात. सूत्रांची माहिती. सरकारच्या विरोधात भूमिका घेतल्यामुळे आमच्यावर हल्ले होऊ शकतात. संजय राऊतांचा आरोप. राज्यात टोळीचं सरकार. त्या टोळीचे प्रमुख दिल्लीत. मशालीनं भाजपच्या दिल्लीतल्या खुर्चीला आग लावली. संजय राऊतांचा हल्लाबोल. मनोज जरांगे आज पुण्याच्या कोर्टामध्ये हजर राहणार. जरांगेंवर नाट्य निर्मात्याची फसवणूक केल्याचा आरोप. कोर्टामध्ये हजर न राहिल्यामुळे जरांगेंच्या विरोधात अटक वॉरंट काढण्यात आलं. मनसे पुणे शहरातील 8 विधानसभा मतदारसंघ लढवणार. पुणे दौऱ्यादरम्यान राज ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना सूचना. शरद पवारांकडून आम्ही फोडाफोडीचं राजकारण शिकलो. आता पवारांकडून घरफोडीचा कार्यक्रम सुरू. आमदारांच्या मुलांना तिकीट देत घरफोडी करायला नको. धर्मराव बाबा अत्राम यांची टीका. मुंबईमध्ये येताना सांगू नये. मानखुर्दमध्येच मनसे स्टाईलनं तुझा समाचार घेणार. मनसे कार्यकर्त्यांचा बॅनरमधून अमोल मिटकरींना इशारा. नागपूर जिल्हा नियोजन समितीची आज बैठक. फडणवीस आणि अनिल देशमुख एकत्र येण्याची शक्यता. पत्रिकेमध्ये नाव मात्र औपचारिक निमंत्रण दिलं नसल्याचा देशमुखांच्या कार्यालयाचा दावा. उपमुख्यमंत्री अजित पवार नाशिक तर छगन भुजबळ येवला मतदारसंघाच्या दौऱ्यावर. दादांच्या दौऱ्यामध्ये भुजबळ अनुपस्थित राहणार असल्यानं चर्चा. पोलिसांचं संरक्षण असताना देखील जितेंद्र आव्हाडांच्या गाडीवर हल्ला. स्वराज्य संघटनेनं हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली. नवी मुंबईतून 1 जण ताब्यात. छत्रपती संभाजीनगरमध्ये आज लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम. मुख्यमंत्री शिंदेंच्या हस्ते 60,000 महिलांना योजनेचं मंजुरीपत्र मिळणार. सरकारला हिंदू मतांसाठी योजना आखाव्या लागतात. निवडणुकीला 2 महिने शिल्लक. निवडणुकीनंतर लाडक्या बहिणीला काहीही मिळणार नाही. संजय राऊतांची टीका. अजित पवारांच्या आदेशाला महामार्ग प्राधिकरणाकडून केराची टोपली. प्राधिकरणासोबत बैठक घेऊन देखील नाशिक मुंबई महामार्गावरील खड्डे बुजवण्याचं काम सुरू नाही. उरणमधील यशस्वी शिंदेच्या हत्येच्या निषेधार्थ चिपळूणमध्ये मोर्चाला विरोध केल्यानं मोर्चा दरम्यान वाद. आज चिपळूण बंदची हाक. पोलिसांचा मोठा बंदोबस्त. ठाण्यातील आंबिवली रेल्वे स्टेशन परिसरामध्ये भाजप कार्यकर्त्यांवर गोळीबार. घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद. पूजा खेडकर भारतात की परदेशात चर्चेला उधाण. दिल्लीमध्ये कोर्टानं जामीन फेटाळताच पूजा खेडकर फरार झाल्याची माहिती. दिल्ली क्राईम ब्रँचकडून पूजाला अटक होण्याची शक्यता. मुख्य प्रवाहातून बाहेर असल्यानंच मराठा समाज आरक्षणास पात्र. राज्य मागासवर्ग आयोगाची उच्च न्यायालयात भूमिका. व्यावसायिक सिलेंडरच्या दरामध्ये 6.5 रुपयांची वाढ. व्यावसायिक सिलेंडर 1,605 रुपयांना मिळणार. जुलै महिन्यात पावसाचा कहर. अतिवृष्टीचा 1,84,000 हेक्टरला फटका. 94 मृत्यू. मराठवाडा उत्तर महाराष्ट्र मात्र कोरडा. भंडारा जिल्ह्यातील रोहणा इंदुरखा रस्त्यावरील पुलाचा काही भाग पुरामध्ये वाहून गेला. पुलाच्या बांधकामाची चौकशी करून दोषींवर कारवाईची ग्रामस्थांची मागणी. राज्यामध्ये 4 दिवस मुसळधार पावसाचा इशारा. सातारा जिल्ह्याला आज पावसाचा रेड अलर्ट तर गोंदिया, गडचिरोली, पुणे, रायगड, रत्नागिरीला ऑरेंज अलर्ट. हिमाचल प्रदेश, उत्तराखंडमध्ये ढगफुटी. घरांची पडझड. पूल, रस्ते पाण्याखाली. विविध घटनांमध्ये 16 जणांचा मृत्यू तर 50 जण बेपत्ता.